साधं वागून चालणार नाहीत. कारण वंजारी समाजाचे 75% जास्त अधिकारी हे प्युअर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पायावर पाय ठेवून स्वच्छ चालतात. पण बाकी त्यांना येणी गिअर मध्ये घेतलेलं आहे. आरोपीला बोला ते जरा सगळं बाहेर पडन. माझा घात होणार आहे, माझा खून होणार आहे, या निमित्तानं तुमचंही सगळ्यांचं उघडं पडलंय. तुमच्यावर काय काय षडयंत्र होणार आहे ते सगळं उघडं पडलंय. हे खरं तुम्हाला लय प्रामाणिकपणानं सांगतो. माझा घात करणार होते का, खून करणार होते का, गोळ्या औषधं चारणार होते का, रेकॉर्डिंग व्हायरल करणार होते का, व्हिडिओ व्हायरल करणार होते का, खोटे करणार होते, मी शरण येईना म्हणून मला बदनाम करण्यासाठी काय करत होते ते काय होईल ते मी समर्थ आहे त्याला समोर जायला. पण तुम्ही सगळे सावध व्हा आणि मागच्या भूतकाळात थोडे जा. आता कुठं कुठं आला होता का, काय काय केलं का, याने कोणते कोणते लोक जोडलेले आहेत का, कोण कोण आहेत, बारीक चिकित्सक व्हा. सगळ्या नेत्यांना सांगतोय, माझ्यामुळे तुम्ही सावध व्हा. आणि हा जाऊन दे तिकडे, मी तर म्हणत होतो, कुणी काही सांगितलं काय जाऊन तिकडे. पण जेव्हा मला खात्री पटली तेव्हा म्हणलं आता याच्या मुळात जावं लागेल. काही नेत्यानं सहज घेऊ नका. मग तो मराठ्याचा असं नाही तर ओबीसीचा असं. आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला शेवटचं सांगतो, आजला राज्याचा नाश करणारा नासका त्याचा शेवट करा. याला चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा. कारण ह्यो फोनवर बोललेला आहे. प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या, प्रत्यक्ष बैठका झालेल्या. यांनीच या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे. खून करण्याचा म्हणा, गाडी घालायचा अंगावर म्हणा, घातपात गोळ्या औषधं देऊन म्हणा, की सगळा सामूहिक कट. आणि घातपात करण्याचा मुख्य कारणीभूत धनंजय मुंडे. याला चौकशीला घ्या. तुम्ही नाही घेतलं, तुम्ही ते धरलेले आणखीन धरून आणलेले ते सगळे सोडून दिले तरी माझं काय म्हणणं नाही. आमच्या जनतेच्या कोर्टात हे सगळं खरं झालेलं आहे. कारण बीड जिल्ह्यातल्या, जालना जिल्ह्यातल्या प्रतिष्ठित सगळ्या पक्षातल्या प्रमुखांना ही गोष्ट त्यांच्या कानानं त्यांनी ऐकलेली. त्यामुळे मी टेन्शन फ्री आहे, त्याचा काय लोड नाही. आणि तुम्ही आपण आपल्या पक्षातल्या लोकांना विचारून घ्या वाटल्यास. जरांगे पाटील सांगत होते, खरं आहे का, तुम्ही ऐकलंय का? कारण इकडं तर प्रशासनात खोटं ठरलंय किंवा खरं ठरलंय. तर आमच्या कोर्टात जनतेच्या हे सत्य. सगळ्यांनी सावध व्हा. आणि फडणवीस साहेब आता मात्र खोल घरात घुसा. पाटील पहिल्यांदा हा संपूर्ण प्रकार तुम्हाला केव्हा लक्षात आला? कुठं बीडला बैठक झाली, त्यानंतर परळीला त्यांची कुठं त्या ठिकाणी त्यांची भेट झाली धनंजय मुंडेची? तुम्ही धनंजय मुंडे गंभीर आरोप केलेले. आरोप नाही ती काय आरोप आहे त्यांचा? ते आरोप नाहीये. मी खरं आहे खोटं आहे काय आहे, माझं काम काय केलं ते सांगतो तुम्हाला. मला अमुक गोष्ट कळाली, आमच्याला मारणार आहे, मी ती प्रशासनाला सांगितली, पोलिसांना असं असं आहे बघा काय. मी आरोप केले का? नाही. जे आरोप आहेत ते सांगतील ना. कारण हे मुख्य कट रचणारा सूत्रधारक धनंजय मुंडे. अहो त्याच्यात ते आणखीन सांगितलंय, 4-5 जणांचे बीडचे नाव घेतले, त्यात गंगाधर नाना काळकुटेचं पण नाव घेतलंय. ते म्हणले त्याला तर डुकरासारखंच उचलून नेतो. डुकरासारखं नसतं ते फाळकाटात गुंतून तसंच देतो म्हणे त्याला. आरोपीला बोला ना, त्याच्या जीवाला धोका आहे. सरकारने त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे. इथं ते लय मोठं टोळक आहे, हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे. आणि आमचे एसपी साहेब आम्हाला वाटतं असं आहे, ओरिजिनल आहे, काटाच करणार सगळ्याचा असं वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.